नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषय मराठी घेऊन येत आहोत आणि मराठी विषय वर्ग 10वा कविता क्रमांक 5 2 दिवस जी नारायण सुर्वे यांनी लिहिलेली आहे। त्यांना आपण कामगार कवी म्हणून सुद्धा ओळखतो। कामगार कवी असं सुद्धा म्हटले जाते। त्यांच्या बहुतांशी कविता या कामगारांच्या जीवनावरती आणि कामगारांचं जे जीवनाचं तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या कवितांमधून मांडलेलं आहे। त्यांचा जन्म 1926ला त्यांचा जन्म झाला आणि 2010ला त्यांचं निधन झालं। तत्पूर्वी आपल्याला कवींचा परिचय आणि त्याचबरोबर कवितासुद्धा बघायची आहे, परंतु ती कविता बघायच्या अगोदर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपल्या आसपास जिकडे तिकडे आपल्याला कामगारांच्या वस्त्या दिसतात, आपल्या आजूबाजूला कामगार राहतात, परंतु त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्यांचं जीवन ते कसे व्यतीत करत आहेत ते कवींनी या कवितेच्या माध्यमातून तर मांडलेच आहे, परंतु आपल्याला सुद्धा माहिती आहे की कामगारांचे कशा पद्धतीने हाल होत आहे। आताच आपण बघितलं की या कोरोना व्हायरसच्या काळामध्ये जे लॉकडाऊन झालं त्या लॉकडाऊनमध्ये कामगारांची काय अवस्था झाली। त्यांचे लोंढेच्या लोंढे मोठ्या मोठ्या शहरांमधून गिरणी कामगार असेल, कारखान्यामध्ये काम करणारे कामगार असेल, तर ते सर्व कामगार त्या मोठ्या शहरांमधून स्वतःच्या गावाकडे हजारो किलोमीटरची पायी प्रवास करत, पायपीट करत ते आपल्या गावापर्यंत गेले। काहींचे जाता जाता त्यांनी आपलं प्राणसुद्धा सोडले, तर काहींचे अतोनात हालसुद्धा झाले। त्यांचे छोटी छोटी मुलं बाळं 4 दिवसाची, 2 दिवसाची, 4 महिन्याचे मुलं बाळं घेऊन ते आपलं आयुष्य ते आपल्या गावाकडे निघाले। तर हे सर्व हाल जे आपण त्या कामगारांचे बघतो, मुळात प्रश्न हाच येतो की त्या कामगारांना जिथे त्या ठिकाणी ते काम करत होते, जिथे आपलं आयुष्य जगत होते, तिथून मुळात त्यांच्या मूळ गावी जाण्याची गरजच का पडली। कारण त्या जागेवरती त्या ठिकाणी त्यांचं जे जीवन होतं ते जीवन फक्त हातावर आणणे पानावर खाणे असं जे आपण म्हणतो त्याप्रमाणे होतं। जर का काम केलं तर त्यांना संध्याकाळी खायला मिळायचं असं जीवन होतं। परंतु या लॉकडाऊनच्या काळामध्ये कंपन्या बंद पडल्या, कारखाने बंद पडले। कारखाने बंद पडल्यामुळे काय झालं की त्यांचा जो कमाईचं साधन होतं ते बंद पडल्यामुळे त्यांच्या खाण्याची समस्या निर्माण झाली, जेवण्याची राहण्याची समस्या निर्माण झाली, म्हणून ते आपल्या गावाकडे निघाले। तर या लॉकडाऊनमध्ये कामगारांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, त्यांचे कसे हाल झाले हे आपण बघणार आहोत। एक छोटासा व्हिडिओ आपण बघणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी सर्व गोष्टी माहिती पडणार आहे। तर बघूया एक व्हिडिओ। चालू साथ ही है ना। अरे हारमोनियम वाला काम करते हैं सर, हारमोनियम वाला सर काम करते हैं, गलाते हैं। हाँ, भट्टी लाइन वही काम। कितना चल पाए हो? अरे सुबह से नहीं सर, बहुत चल रहा है, यानी कि 40-50 जैसा हो सके ऐसे चलते हैं। सुबह वही 3 बजे चल देते हैं। हाँ। नाइट में जी। अच्छा, और कब तक चलते हो फिर वही 8 बजे तक, 8 से 10 बजे तक। हाँ। इतना चलते हैं। फिर दोपहर को आराम? 10 बजे से 12 बजे तक आराम, 1 बजे से फिर चलना चालू कर देते हैं। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघितलं की हजारो किलोमीटरची पायपीट करून हे कामगार आपापल्या गावी गेले, त्यांचे काय हाल झाले हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच आहे। आपण ही कविता बघणार आहोत, परंतु कविता बघण्याच्या अगोदर आपण या कवितेचे जे कवी आहेत नारायण सुर्वे, कामगार कवी, त्यांचा आपण थोडक्यात परिचय बघूया। जन्म 1926ला आणि मृत्यू 2010ला झाला। प्रथितयश कवी म्हणजे प्रसिद्ध कवी म्हणून त्यांची ओळख आहे। ऐसागामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक, संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली नारायण सुर्वे यांनी निर्माण केली। कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात। माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांनी कविता साकारली आहे। या कवितेतून ही जी कविता आहे 2 दिवस, या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे। पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जाण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे कवी या ठिकाणी सूचित करत आहे। म्हणजेच
कवी आपल्याला सांगत आहे की या कवितेमधून कवींनी कामगार आहे, कामगारांच्या जीवनाचं पूर्ण तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडलेलं आहे की ज्या कवींनी हा अनुभव स्वतः घेतलेला आहे, ते स्वतः कामगार म्हणून जगलेले आहे, कामगारांच्या वस्तीमध्ये लहानाचे मोठे झालेले आहे, त्यामुळे त्यांच्याकडे जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी जगलेलं जे आयुष्य आहे त्या आधारे त्यांनी ही कविता रचलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे जीवन सत्य आहे, या जीवनामध्ये कामगाराचं जीवन जगत असताना ज्या गोष्टीचा सामना करावा लागला, जे दुःख झेलावे लागले, ते दुःख झेलत असतानाच अशा गोष्टी मी त्या जीवनामध्ये जगत गेलो, शिकत गेलो की ज्यामुळे जगण्याचा जो मार्ग आहे तो सुद्धा मी यामधून शिकलो आणि त्या दुःखाला कसे सामोरे जावे ते सुद्धा आपण शिकलो. तर आपण ही कविता बघू. कविता बघण्या अगोदर या कवितेचं आपण वाचन करूया. तर कवितेचं वाचन करूया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. इतक्या सोप्या आणि सरळ शब्दामध्ये कवीने या ठिकाणी कामगारांचं जीवन जे त्यांनी स्वतः जगलेलं आहे ते जीवन, त्या जीवनाचं संपूर्ण तत्त्वज्ञान आपल्याला या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण कवितेचं वाचन केलेलं आहे. आता आपण कवितेचा सरळ भावार्थ बघूया. आपण सुरू करत आहोत. पहिली लाईन आहे, पहिली ओळ आहे कवितेची. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. पहिल्या 2 ओळीमध्ये कवी नारायण सुर्वे कामगारांच्या जीवनाचे सत्य, कामगारांचं जीवन सांगत असताना, चितारत असताना कवी सांगतात की 2 दिवस वाट पाहण्यात गेले. म्हणजे कशाची वाट पाहण्यात गेले? 2 दिवस सुखाची, समृद्धीचं जीवन जगण्याची वाट पाहण्यामध्ये माझे 2 दिवस वाया गेले. कवी सांगू इच्छितात की माणसाचे जीवन म्हणजे जणू 4 दिवसांचं आयुष्य आहे माणसाचं. आणि त्या 4 दिवसाच्या आयुष्यामध्ये जेव्हा कामगार जगत असतो तर त्यामध्ये त्याचे 2 दिवस कशामध्ये वाया गेले? तर त्याचे 2 दिवस समृद्धीची, सुखाची वाट पाहण्यात, आनंद कधी मिळतो याची वाट पाहण्यात त्याचे 2 दिवस गेले. म्हणजे त्याचे 2 दिवस त्याच्यामध्ये निघून गेले. 2 दिवस दुःखात गेले. आणि कामगारांच्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे, या गरिबीमध्येच, या दारिद्र्यामध्येच त्याचे 2 दिवस निघून गेले. जे 2 दिवस त्याची वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस दुःखामध्ये गेले. म्हणजेच 4 दिवसाच्या आयुष्यामधले 2 दिवस त्यांनी सुखाची, समृद्धीची वाट पाहण्यात गमावले, तर 2 दिवस दुःखामध्ये म्हणजे दारिद्र्यामध्ये, गरिबीमध्ये गमावले. हिशोब करतो आहे किती राहिले तर डोईवर उन्हाळे. कवी समोरच्या ओळीमध्ये म्हणतात, जेव्हा मी जीवनाचा हिशोब मांडतो, जेव्हा जीवनाच्या शेवटी, आयुष्याच्या शेवटी जेव्हा मी संपूर्ण जीवनाचा हिशोब मांडत असतो, आयुष्याचा हिशोब मांडतो, तेव्हा मी बघतो की माझ्या आयुष्यातले हे 4 दिवस तर निघून गेले, वाट पाहण्यात निघून गेले, दुःखामध्ये निघून गेले. आणि शेवटी जे आहे, शेवटी मी हिशोब मांडत आहे की माझ्या जीवनामध्ये असेच उन्हाने रापलेले, या उन्हाने, सूर्याच्या कडक उन्हामध्ये रापलेले असे पुन्हा किती दिवस दुःखामधले, दारिद्र्यामधले अजून किती दिवस बाकी राहिलेले आहेत, याचा हिशोब मी आयुष्याच्या शेवटी मांडत आहे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. कामगारांच्या जीवनामध्ये कवी सांगत आहेत, कवी नारायण सुर्वे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितात की शेकडो वेळा चंद्र आला. कवी सांगत आहे की संपूर्ण आयुष्य जरी दुःखात गेलं, परंतु अनेक वेळा माझ्या जीवनामध्ये सुद्धा चंद्र आला. म्हणजेच माझ्या जीवनामध्ये काही आनंदाचे क्षण आले. माझ्याही जीवनामध्ये मी काही आनंदाचे क्षण मी अनुभवले. तारे फुलले, म्हणजे ताऱ्यासारखं माझंसुद्धा आयुष्य काही काळ चकाकलं. रात्र धुंद झाली आणि काही रात्रीसुद्धा मी धुंदीमध्ये जगलो. त्या धुंदीमध्ये त्या रात्री मी काढल्या.
शेकडो वेळा माझ्या आयुष्यातही आनंदाचे क्षण आले, तारे फुलून गेले, म्हणजे तारे ज्याप्रमाणे चकाकतात, ज्याप्रमाणे त्यांचा चकचकाट आपल्याला आकाशात पाहायला मिळतो, त्याप्रमाणे माझ्या आयुष्यातसुद्धा काही दिवस तसे आले आणि काही रात्रीसुद्धा मी धुंदीमध्ये जगलो, आनंदामध्ये जगलो, परंतु भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे जे दिवस आलेत माझ्या आयुष्यामध्ये, ज्यामध्ये अनेक वेळा चंद्र म्हणजेच समृद्धी सुख माझ्या जीवनामध्ये आलं, ते मी अनुभवलं, परंतु हे जे सुख आहे, हा जो आनंद आहे, तो फार क्षणिक होता, बिलकुल काही क्षणाचा होता, काही वेळेचा होता. त्यानंतर मात्र भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. म्हणजेच कवी सांगू इच्छितात, बर्बाद म्हणजे नष्ट होणे किंवा नाश, गमावणे. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली म्हणजेच काय, तर कवी या ठिकाणी सांगू इच्छितात की कवीसाठी जी भाकर आहे, कवीसाठीचा जो चंद्र आहे, चंद्र म्हणजेच काय, त्यांच्यासाठी भाकर, आणि ती भाकर शोधण्यामध्ये, ती भाकर मिळवण्यामध्ये त्यांची संपूर्ण आयुष्य नष्ट झालं, बर्बाद झालं, पूर्ण आयुष्य त्यांनी गमावलं. म्हणजेच चंद्र शोधण्यातच, म्हणजेच भाकरीचा चंद्र शोधण्यातच, म्हणजेच पोटाची खळगी भरण्यासाठी, पोटाची भूक शमविण्यासाठी, भाकर मिळवण्यासाठीच त्यांचं जे आयुष्य आहे ते आयुष्य निघून गेलं. अशा पद्धतीने या 4 ओळींमध्ये कवी नारायण सुर्वे यांनी आपल्या जीवनाची, जी कामगारांचं जीवन आहे, त्या जीवनाचं अतिशय सुरेखरित्या मांडणी या ठिकाणी केलेलं आहे. दुःख व्यक्त केलेलं आहे की कामगारांच्या जीवनातले काही जे 4 दिवसाचं आयुष्य आहे, त्याच्यातले 2 दिवस मात्र सुखाची समृद्धीची वाट पाहण्यात निघून जातात आणि 2 दिवस तर दुःखामध्ये, दारिद्र्यामध्येच निघून जातात. म्हणजे 4 दिवसाच्या आयुष्यातले हे 4ही दिवस त्यांचे दुःखामध्ये वाट पाहण्यात, सुखाचा वाट पाहण्यामध्ये, आनंदाची वाट पाहण्यामध्ये निघून जातात. आणि जेव्हा कवी या आयुष्याचा हिशोब मांडतात आयुष्याच्या शेवटी, तर ते बघतात की अजून असे दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये किती शिल्लक राहिले आहेत, अजून किती दिवस त्यांना असं आयुष्य जगायचं आहे, हा हिशोब ते मांडतात. कवीच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही दिवस आनंदाचे आले, सुखाचे आले, ताऱ्यांप्रमाणे, चंद्राप्रमाणे त्यांचे आयुष्य लखाकलं, चकाकलं. काही रात्रीसुद्धा त्यांनी धुंदीमध्ये काढल्या, परंतु त्या फक्त काही क्षणापुरत्या, काही वेळापुरत्या, मात्र बाकी सर्व आयुष्य, त्यांची जिंदगी म्हणजेच आयुष्य, त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी भाकरीचा चंद्र शोधण्यात, म्हणजेच पोटाची भूक शमविण्यासाठी, भाकर मिळवण्यासाठी पूर्ण आयुष्य त्यांचं बर्बाद झालं. अशा पद्धतीने या 4 ओळींचा भावार्थ कवीने सांगितलेला आहे. त्यानंतरच्या ओळी बघत आहोत आपण. हे हात माझे सर्वस्व. कामगारांकडे काय असतं, कामगार जो असतो, कामगारांकडे त्यांच्याकडे एकच शस्त्र असतं, ज्याच्या भरोश्यावर ते स्वतःचं पोट भरू शकतात, स्वतःसाठी काही कमवू शकतात, भाकर मिळवू शकतात. असं एकच अस्त्र, असं एकच शस्त्र त्यांच्याकडे असतात, ते म्हणजे त्यांचे हात. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कवी सांगू इच्छितात, हे जे हात आहे ते माझे सर्वस्व आहेत. या हातांनी मी अनेक कर्तृत्व गाजवलेले आहेत, अनेक कर्तृत्व मी केलेले आहेत, अनेक अग्निदिव्य या हाताने केलेले आहे, परंतु हे एवढंही करून माझे हात, हे जे हात आहे, हे नेहमी दारिद्र्याकडेच गहाण राहिलेले आहे. गहाण म्हणजेच तारण, गहाण राहणे म्हणजे तारण राहणे. म्हणजे एवढे सगळे कर्तृत्व मी गाजवलं, एवढं सर्व कर्तृत्व माझ्या हाताने केले, अनेक अग्निदिव्य या हाताने केले आहे, परंतु आयुष्य मात्र शेवटीपर्यंत दारिद्र्याकडेच म्हणजे गरिबीकडेच माझं आयुष्य गहाण राहिले. माझे हात जे आहे ते या दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. कवी सांगतात की माझे जे हे हात आहे, या हातांमुळे कधी मी मान उंचावू शकलो, मान उंचावून जगू शकलो. आपल्या कर्तृत्वामुळे, आपल्या जे काही अग्निदिव्य मी केलेले आहे त्यामुळे मी जगू शकलो, म्हणजे चांगलं आयुष्य जगू शकलो. अनेक वेळा मी माना उंचावून धिटाईने जगू शकलो, परंतु असे प्रत्येक वेळ झाले नाही, तर काही क्षणी माझे हात जे आहे ते कलम झालेले, म्हणजेच त्यांचा कुठलाही उपयोग नाही, जे शेवटी हार मानलेले सुद्धा मी त्यांना पाहिले. या हातामुळे अनेक असे
कर्तृत्व मी केले, ज्याच्यामुळे मी कधी माना उंचावल्या तर कधी ते हात माझे कलम झालेले, म्हणजे त्याचा कुठलाही उपयोग माझ्या याच्या आयुष्यासाठी किंवा आनंदासाठी झाला नाही. कधी कधी ते हात मला मागे घ्यावं लागलं, असे सुद्धा कधी कधी हात जोडताना सुद्धा कधी कधी हे हात मला जोडावे सुद्धा लागले, असे या ठिकाणी कवी सांगत आहे. हर घडी अश्रू वाळविले नाहीत. कवी या ठिकाणी सांगतात की मी प्रत्येक वेळेस अश्रू ढाळले नाही. माझ्या डोळ्यामधून प्रत्येक वेळी अश्रू आले नाही. प्रत्येक वेळेस मी अश्रूंना सुकवत बसलो नाही. प्रत्येक वेळेस मी रडत बसलो नाही. पण असेही क्षण आले तरीसुद्धा, जरी मी प्रत्येक वेळेस रडत नसलो, जरी मी प्रत्येक वेळेस अश्रू ढाळत नसलो, तरीसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये असेही काही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. जरी मी प्रत्येक वेळेस अश्रू ढाळत नसलो, जरी मी प्रत्येक वेळेस रडत नसलो, रडगाणे आपले गात नसलो, तरीसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये असेही काही क्षण आले जेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. तेव्हा हे जे अश्रू आहेत तेच माझ्या मदतीला मित्र म्हणून धावून आले. त्या अश्रूंच्या सहाय्यानेच मी माझं दुःख पचवू शकलो. त्या अश्रूंच्या सहाय्यानेच मी माझ्या दुःखांना वाट मोकळी करू शकलो. असेही क्षण माझ्या आयुष्यामध्ये आले. म्हणजे कवी या ठिकाणी सांगतात की कामगारांच्या जीवनामध्ये त्यांचा हात जे आहे, हे हात त्यांचं सर्वस्व असतात. या हाताच्या भरवशावर ते अनेक कर्तृत्व गाजवू शकतात, अनेक मोठी मोठी कामे करू शकतात. परंतु हे जे त्यांचे हात आहे ते नेहमी काय असतात? दारिद्र्याकडे, गरिबीमध्ये खितपत पडलेले असतात. गरिबीकडेच गहाण असतात, तारण असतात कधी. आणि या हातांनीच असे कर्तृत्व कधी कधी घडत असते की ज्याच्यामुळे त्यांची मान उंचावेल असं कर्तृत्व ते या हातानेच कधी कधी करत असतात. तर कधी हे हात त्यांना जोडावे सुद्धा लागतात, कधी हे हात कलमसुद्धा होतात. आणि कवी या ठिकाणी सांगतात की कवीने जेव्हा हे आयुष्य जगलं तेव्हा ते सांगतात की प्रत्येक वेळेस मी अश्रू ढाळत बसलो नाही, प्रत्येक वेळेस मी रडत बसलो नाही, रडगाणे गात बसलो नाही. परंतु असेही क्षण आले की ज्यामध्ये मला रडावंच लागलं. आणि हे जे अश्रू आहे हे अश्रूच माझे मित्र होऊन मला मदतीसाठी धावून आले. अशा पद्धतीचा हा भावार्थ या 4 ओळींमध्ये आपल्याला बघायला मिळतो. नंतरची ओळ बघत आहोत आपण. दुनियेचा विचार हरघडी केला. हरघडी म्हणजे प्रत्येक वेळी. दुनियेचा विचार हरघडी केला. दुनिया म्हणजे जग, विश्व. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. कवी नारायण सुर्वे या ठिकाणी सांगतात की मी प्रत्येक वेळी दुनियेचा विचार केला, जगाचा विचार केला, लोकांचा विचार केला. कधीही मी एकल कोंड्यासारखा जगलो नाही, तर सर्वांचा विचार करून जगलो. अगा जगमय झालो म्हणजे मी जगमय झालो म्हणजे जग हे माझ्यासाठी सर्वस्व झालं. संपूर्ण जगाचा विचार करून मी जगलो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. कवी नारायण सुर्वे सांगतात की प्रत्येक वेळेस मी दुनियेचा विचार केला, जगाचा विचार केला, लोकांचा विचार केला, समाजाचा विचार केला. जगामध्ये, या समाजामध्ये मी समरस झालो, जगमय होऊन गेलो. दुःख पेलावे कसे, आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आलेले आहे त्यांचा सामोरा कसा करावा, त्यांना सामोरे कसे जावे, ते दुःख कसे पेलावे, कसे झेलावे, आणि त्या दुःखामधून सावरून पुन्हा कसे जगावे, पुन्हा नवीन आयुष्याला म्हणजे पुन्हा आयुष्याला नव्याने कशी सुरुवात करावी, हे सर्व मी याच शाळेत शिकलो. म्हणजे ही जग नावाची जी शाळा आहे, ही अनुभव नावाची जी शाळा आहे, या अनुभव नावाच्या शाळेमध्ये, या जग नावाच्या शाळेमध्येच मी ह्या सर्व गोष्टी शिकलो. म्हणजेच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख येत असतात, प्रत्येकाला दुःखाचा सामना करावा लागतो. परंतु त्या दुःखामधून बाहेर निघण्यासाठी, त्या दुःखामधून आपल्याला जर का बाहेर निघायचं असेल तर त्यासाठी काहीतरी प्रेरणा असते, प्रेरणा घ्यावा लागतो. काहीतरी कुठून तरी आपल्याला त्याची प्रेरणा मिळत असते, ज्यामुळे आपण त्या आयुष्यातून, त्या दुःखामधून बाहेर निघत असतो. आणि त्या दुःखाला सारून, दुःखाला बाहेर सारून, त्या दुःखाला नमवून पुन्हा नव्याने आनंदाचे जे जीवन आहे ते जीवन जगण्यासाठी आपण पुन्हा तयार होऊ. यासाठी कुठली तरी अशी गोष्ट असते ज्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळत असते, जी गोष्ट आपण कुठून तरी शिकत असतो. तर ती गोष्ट कवी कुठून शिकली आहे? ही जी अनुभव नावाची जी शाळा आहे, ही जग नावाची जी शाळा आहे, या जग नावाच्या शाळेमधून, ही अनुभव नावाच्या शाळेमधून कवी ही गोष्ट शिकलेली आहे की या
दुःखामधून बाहेर निघून पुन्हा नव्याने नवीन आयुष्य कसे सुरू करावे हे या अनुभव नावाच्या शाळेमधून कवी शिकलेले आहेत. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. आपल्याला माहिती आहे की कारखान्यामध्ये पोलादाला म्हणजेच लोखंडाला नवीन आकार देण्यासाठी सर्वप्रथम त्याला झोतभट्टीमध्ये वितळवल्या जातं, त्याला शेकून घेतल्या जातात, त्याला वितळवल्या जातात. त्याप्रमाणे मी माझं आयुष्य या झोतभट्टीमध्ये माझं आयुष्य छान शेकून घेतलेलं आहे. माझ्या आयुष्याला नवीन आकार देण्यासाठी मी हे आयुष्य या अग्नीमध्ये, या तापणाऱ्या सूर्यामध्ये, या झोतभट्टीमध्ये मी काय केलं, माझं आयुष्य शेकून घेतलं. संपूर्ण आयुष्याला मी शेकून घेतलं. आणि कशासाठी? तर नवीन आकार देण्यासाठी. कारण की आयुष्याला नवीन आकार देण्यासाठी अनेक, जर का आपल्याला पोलाद आहे, या ठिकाणी कवीने एक उदाहरणसुद्धा दिलेलं आहे. झोतभट्टीत शेकावे पोलाद, म्हणजे झोतभट्टीमध्ये पोलादाला जसं नवीन आकार देण्यासाठी शेकून घ्यावं लागतात, त्याला वितळवावं लागतात, त्याला गरम करून घ्यावं लागतात, तशा पद्धतीने माझं आयुष्यसुद्धा मी काय घेतलं, शेकून घेतलं. आणि 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. कवी शेवटी सांगत आहे की माझं संपूर्ण आयुष्य मी या झोतभट्टीमध्ये शेकून घेतलं आणि माझ्या आयुष्यातले जे 4 दिवसाचं आयुष्य आहे त्यामधले 2 दिवस मी वाट पाहण्यात गमावले, सुखाची समृद्धीची वाट पाहण्यामध्ये गमावले आणि 2 दिवस दुःखामध्ये गेले. म्हणजेच आनंदाचा जो दिवस आहे तो माझ्या आयुष्यामध्ये कधी उजाडलाच नाही. तर माझे जे 4 दिवसाचं आयुष्य आहे त्या 4 दिवसाच्या आयुष्यामधले 2 दिवस वाट पाहण्यात गेले, तर 2 दिवस दुःखामध्येच गेले. कवी या शेवटच्या 4 ओळीमध्ये सांगतात की हा जो कामगार आहे, कामगार जो वर्ग आहे तो कधीच स्वतःचा विचार करत नाही, तर तो संपूर्ण जगाचा विचार करतो, संपूर्ण विश्वाचा विचार करतो, संपूर्ण समाजाचा विचार करतो. आणि त्या समाजाचा विचार करूनच तो आपलं पाऊल समोर टाकत असतो. या जगाचा विचार करत असताना, जगामध्ये आयुष्य जगत असताना हा कामगार अनेक दुःख पेलत असतो, अनेक दुःखांना त्याला सामोरा जावं लागतं, अनेक दुःख तो झेलत असतो. तर ते दुःखांना पेलावं कसं, म्हणजे त्या दुःखांना सामोरे जावं कसं, किंवा त्या दुःखामधून सावरून पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करावं कसं, हे सुद्धा कुठे शिकलेले आहे कवी. म्हणजेच हे कामगार जे आहे ते कुठं शिकतात, याच जग नावाच्या शाळेमध्ये, याच अनुभव नावाच्या शाळेमध्ये. जो अनुभव त्यांनी सुरुवातीपासून घेतलेला आहे त्या अनुभवामधूनच त्यांनी नव्या उमेदीने पुन्हा आयुष्य कसे जगावे. आपण बघतो काही लोक जे असतात त्यांच्या आयुष्यामध्ये जर का एखादी दुःख आलं असेल तर नैराश्याने ते एखादं टोकाचं पाऊल उचलतात. कधी आत्महत्येसारखे प्रकार जे आपण बघतो, तर ते आत्महत्येचे प्रकार कशामुळे येतात. आत्ताच आपण बघितलं, काही दिवसांपुढे आपण एक बातमी ऐकली असाल किंवा बघितली असाल. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली. तर आत्महत्या काही सहजासहजी कोणी करत नाही किंवा कोणाला करावंसं वाटत नाही. तर त्याच्या आयुष्यामध्ये असं कुठलं तरी एखादं दुःख असतं किंवा असा नैराश्याचा एखादी विचार असतो किंवा नैराश्य असतं. त्या नैराश्यामधून या गोष्टी येत असतात. परंतु कामगाराच्या आयुष्यामध्ये तर या कामगारांच्या आयुष्यामध्ये किती दुःख असतात, किती मोठं नैराश्य असतात. परंतु त्या नैराश्यामध्ये सुद्धा त्या दुःखामध्ये सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला नेहमी हसू बघायला मिळतं. कारण ते या जग नावाचे, या अनुभव नावाच्या शाळेमधून शिकले आहे की दुःखाला सामोरे कसे जायचं. कारण की आपल्याला माहिती आहे कामगारांनी जर का आज दिवसभर काम केलं असेल, असेही काही कामगार आहे की ज्यांनी आज दिवसभर काम केलं असेल तर संध्याकाळी त्यांना खायला मिळतं. असं आयुष्य असून सुद्धा, असं जगत असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला नेहमी हसू पाहायला मिळतं, आनंदात आपण त्यांना बघतो. ते कशामुळं? कारण ते अनुभवातून शिकलेले आहे. त्यांना माहिती आहे दुःख आलं, परंतु या दुःखावरती मात करता येते आणि त्यामध्ये ते मात करण्यासाठीच ते आयुष्य जगत आहे. आणि या अनुभवाच्या शाळेमधून ते शिकले की या दुःखाला मात करून पुन्हा नव्याने आयुष्य कसे जगावे. आणि ज्याप्रमाणे पोलादाला आकार द्यावा लागतो, एखादी नवीन वस्तू बनवण्यासाठी, एखादी नवीन आकार देण्यासाठी पोलादाला म्हणजे लोखंडाला सर्वात आधी झोतभट्टीमध्ये शेकून घ्यावं लागतं. तसंच या कामगारांना, या कवी सांगत आहे की मलासुद्धा माझ्या आयुष्याला आकार देण्यासाठी मी काय केलं, माझं आयुष्य या झोतभट्टीमध्ये शेकून घेतलं. आणि अशा रीतीने माझ्या आयुष्यातले जे 4 दिवस आहे त्याच्यातले 2 दिवस वाट पाहण्यात निघून गेले, सुखाची समृद्धीची वाट पाहण्यात निघून गेले, तर 2 दिवस दुःखामध्ये निघून गेले. अशा पद्धतीने कवी नारायण सुर्वे यांनी 2 दिवस या कवितेमध्ये कामगारांचं
स्वतः ते कामगार म्हणून जगले, म्हणून त्यांनी स्वतःचा अनुभव जरी इथे शेअर केला असेल, सांगितला असेल, तरीसुद्धा ही सर्व वस्तुस्थिती कामगारांच्या जीवनाशी निगडीत आहे. ते कामगारांच्या जीवनाची वस्तुस्थिती या ठिकाणी कवीने सांगितलेली आहे. संपूर्ण त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान आपल्याला या कवितेच्या, या 12 ओळींच्या कवितेमधून आपल्याला 3 स्टँजांची जी कविता आहे याच्यामधून आपल्याला ही संपूर्ण तत्त्वज्ञान, कामगारांच्या जीवनाचं संपूर्ण तत्त्वज्ञान आपल्याला बघायला मिळतं. कवी नारायण सुर्वे यांनी ही मुक्त शैलीमध्ये विधानात्मक लिहिलेली कविता आहे. विधानात्मक मुक्त शैलीमध्ये लिहिलेली कविता आहे आणि त्या कवितेमध्ये हे जे क्रियापद आहे, क्रियापदांची यमक जोडलेली आहे आणि त्यामधून एक सुरेख अनुभव, एक सुरेख शैली या कवितेला प्राप्त झालेली आहे. आणि कवितेने कवीने या ठिकाणी अशा पद्धतीने कामगारांच्या आयुष्याचं या ठिकाणी चित्र आपल्याला दाखवलेलं आहे. धन्यवाद.